लेखक परिक्रमेवर आहेत. त्यांची पत्नी अर्चना घरीच आहे. दारावरची बेल वाजते. अर्चना दार उघडतात. चमकतात. अर्चना, कोण तुम्ही? आम्ही श्रीयुत नर्मदा प्रसाद इथे राहतात ना? होय. बोलवा त्यांना. ते घरी नाहीत. कुठे गेलेत? नर्मदा परिक्रमेला. नाशिक, औरंगाबाद किंवा नांदेडला तर नाही ना गेले? नाही, ते नर्मदा परिक्रमेला गेलेत. अरे, आपल्या क्षमतेच्या बाहेर आहे. कोणी परिक्रमेला गेला असेल तर त्याला घेऊन जाता येणार नाही असे वरिष्ठांचे आदेश आहेत. त्यांना आता शोधायचे कसे? तुम्ही काय म्हणता ते मला कळत नाही. जाऊ देत. ते जर आत्ता इथे असेल तर तुम्हाला नक्की कळले असते. ते केव्हा येणार ते सांगा. परिक्रमेदरम्यान उपवासाचे काय? एकादशीच्या दिवशी आश्रमात उपवासाचे खायला मिळते. कोणाच्या घरी उपवासाचे पदार्थ मिळणे दुराप असतं. नर्मदेतटी संकष्टी अन्न उपवासाला महत्त्व नाही. उपवास टाळणे शक्य नसल्यास स्वतःची व्यवस्था केलेली बरी. एप्रिल 9च्या दुसऱ्या आठवड्यात. अरे रे, एप्रिल 9च्या महिन्यात वरिष्ठांनी इतके काम अगोदरच सांगून ठेवले आहे, म्हणून माझी सुट्टी नाकारली आहे. अरे, मी तर LTA जाणार आहे. माझी सुट्टी मंजूर झाली आणि रेल्वे रिझर्वेशन देखील. एप्रिलमध्ये आपल्याला इथे येणे शक्य नाही. तुमचे काय काम ते काय सांगा. अहो, आम्ही यमाचे दूत नर्मदा प्रसादला न्यायला आलो होतो. ते तर परिक्रमा गेलेत आणि एप्रिलमध्ये आम्हा दोघांना वेळ नाही. बाई ग, मूर्छित पडतात. अहो बाई, शुद्धीवर या. नर्मदा प्रसादाचा मृत्यू आता टळला आहे. शिवाय एप्रिल 9मध्ये सुद्धा त्यांना आम्ही नेऊ शकत नाही. तुम्ही तर आनंदाने नाचायला हवं. अंबाबाई, तुझी कृपा. नर्मदा याची कृपा म्हणा. आज जातो आम्ही. सहस्त्रधारा महेश्वरजवळ येथील महंतांनी सांगितलेली गोष्ट रूपांतरण करून सांगितली. परिक्रमेदरम्यान खाण्यापिण्याची व्यवस्था कशी असते? भिक्षावृत्ती अंगी असणे महत्त्वाचे. तुम्हाला भूक लागली हे तुम्ही सांगणे किंवा हे योग्यच. आश्रम, मंदिर, व्यक्तिगत कुटुंबे खाण्याची व्यवस्था करतात. सदावर्त मिळाल्यास पाकसिद्धीस तत्पर असावे. परिक्रमा हे तप आहे, ही बाब विसरू नये. जमदग्नी अमरकंटकपासून 170 किलोमीटरवर बुडनेर संगमावर एक अतिशय छान आश्रम आहे. देवगावच्या जरा पुढे या आश्रमाचे नाव जमदग्नी आश्रम. सत्यवती आणि रुचिक त्यांचा मुलगा म्हणजे जमदग्नी. जन्मतः धगधगत्या अग्नीसारखे त्यांचे व्यक्तिमत्व होते. जन्मजात त्यांना सारे ज्ञान प्राप्त झालेले होते. ते धनुर्वेदात निपुण होते. मात्र त्यांनी हातात शस्त्र घेऊन आपले कार्य केलेले नाही, तर थेट मनाला हात घालून त्यांनी माणसे घडवली. जमदग्नी ऋषींनी नर्मदा किनारी तप. जमदग्नी आश्रम. सत्यवती आणि रुचिक यांचा मुलगा म्हणजे जमदग्नी. जन्मतः धगधगत्या अग्नीसारखे त्यांचे व्यक्तिमत्व होते. जन्मजात त्यांना सारे ज्ञान प्राप्त झालेले होते. ते धनुर्वेदात निपुण होते. मात्र त्यांनी हातात शस्त्र घेऊन आपले कार्य केलेले नाही, तर थेट मनाला हात घालून त्यांनी माणसे घडवली. जमदग्नी ऋषींनी नर्मदा किनारी तप केलं आणि गंगे किनारी काम केलं. या दोन महानदीच्या दरम्यान बहुधा त्यांचे कार्यक्षेत्र असावे. श्रेष्ठ पुरुष, उत्तम पुरुष म्हणून वेदांमध्ये जमदग्नीचे वर्णन केले आहे. ते क्रोधी होते एवढीच गोष्ट आपल्याला माहीत आहे असतील. मात्र इक्ष्वाकू वंशातील राजकुमारी रेणुका जेव्हा स्वयंवराला उभी राहिली त्यावेळी सुंदर पराक्रमी वैभव संपन्न अन्य राजकुमारांकडे तिने पाठ फिरून जमदग्नीला वरले. यावरून त्यांचे श्रेष्ठत्व सिद्ध होते. विरांगुळा म्हणून ज्यावेळी जमदग्नी नेम धरून बाण सोडीत ते परत आणण्याचं काम रेणुका करीत असे. उन्हामुळे तिला चक्रा करणे त्रासाचे जायचे. ती कोमेजून जात असे. अशा वेळी जमदग्नीने सूर्याला का तापतोस म्हणून दम भरला. सूर्याचे योग्य उत्तर ऐकून ते तापले नाही, तर छत्री आणि वाहन या दोन्ही गोष्टींचे पुनरुज्जीवन त्यांनी केले. शरीर तुमचे नाही, ते भगवंताचे आहे. त्याला छळणाऱ्या तुम्हाला अधिकार नाही असे ते म्हणतात. समुद्र प्रवास कसा होतो? धोका काय आहे? काळजी काय घ्यावी? समुद्र प्रवास मजेत होतो. अन्य प्रवासात जेवढा धोका असतो त्यापेक्षा जास्त धोका नाही. एकमेकांना सांभाळून घेण्याची काळजी अवश्य घ्यावी. मुख्य म्हणजे मनात काही संदेह न ठेवता तो आनंदाने अनुभवावा. नीलकंठ आणि दुर्गावती. 14वे शतक. मंडलाचा वरचा भाग. दक्षिण तटावर रामनगरला गौड राज्याची स्थापना झालेली. या वंशातल्या नागदेव राजाला संतान नव्हते. राज्यकारभार कोणावर सोपवावा हा यक्ष प्रश्न होता. या भागात नीलकंठ पक्षी अत्यंत शुभ मानला जातो. मैयावर पूर्ण श्रद्धा. सर्वानुमते असे ठरले की नीलकंठ पक्षी राजाने सोडावा. ज्याच्या डोक्यावर तो बसेल त्यास राजा बनवावे. आपल्या प्रजाजनासह त्या मंत्री अधिकाऱ्यांसह राजा नर्मदा तीरी आला. राजाने नीलकंठ पक्षाला स्वहस्ते सोडले. तो पक्षी जादूरायच्या डोक्यावर बसला. महाराष्ट्रात गोदावरी काठी राहणारा आणि नोकरी शोधण्यासाठी भटकणारा जादूराय कोड राज्याचा अधिपती झाला. नागदेवाने आपल्या कन्येचा विवाह त्याच्याशी लावून दिला. या वंशात संग्रामशहा नावाचा राजा झाला. त्याचा मुलगा दलपतीशहा. चांदेल राजाच्या रूपवती कन्येशी दलपतीचा विवाह झाला. तिचेच नाव राणी दुर्गावती. ती दुर्दैवाने लवकरच विधवा झाली. तिनेही दत्तक पुत्राच्या वतीने काही काळ राज्य केले. सन 1564 अकबराने कडामाणिकपूरच्या नवाबाला कोड राज्यावर स्वारी करण्यास पाठवले. राणी दुर्गावतीची बाजू कमकुवत होती, तरी तुंबळ युद्ध झाले.
राणीस वीरगती प्राप्त झाली. या गौड वंशाच्या पुढल्या पिढीने सन 1667 साली नर्मदा किनारी सुंदर महाल बांधला. नाव ठेवले मोती महल. आज मोती महल सुस्थितीत असतात, तर अन्य वस्तू भग्नावस्थेत इतिहासाची साक्ष देत उभे आहेत. परिक्रमावासी याच मार्गाने महाराजपूरला येतात. परिक्रमेत भ्रमणध्वनी सोबत असावा का? आवश्यकता नाही. निःशुल्क सेवा उत्तम ती सशुल्क. महाराजपूर दक्षिण तटावर एक छान शहर. या शहरात चौधरी कुटुंबाचे राम मंदिर आहे. उंच छान गोपूर. दुरून जेव्हा बघितलं तेव्हा असे वाटले की याच मंदिरात आसन लावूया. महाराजपूर आले आणि पहिल्याच चौकीवर असलेल्या आश्रमात शिरलो. श्री दीपकदासजी महात्यागी इथले महंत. केवळ दुपारचे भोजन विश्रांती एवढेच नियोजन. नंतर पुढे जायचा विचार. महात्यागींच्या सेवेचा अनुभव घेता प्रथम एका रात्रीचा मुक्काम आणि नंतर त्रिराम मुक्काम असे ठरले गेले. 2 दिवस म्हणजे होळी आणि धुळवडीचा दिवस. जेव्हा त्यागीजींनी पुढच्या 2 दिवसाविषयीची विचारणा केली तेव्हा ते म्हणाले, येतो आपका हे जितना चाहो राहो. अगदी माझ्या खोलीत कॉफी आणून देण्यापर्यंत सेवा. स्वतः भोजन बनवून सर्वांचे जेवण झाल्यावर नंतर ते जेवणार. अंगावर तशी एक लंगोटीच, बाकी राख. उत्तम सेवा. दुसऱ्या दिवशी राम मंदिरात दर्शनासाठी गेलो. निराश होऊन बाहेर पडलो. मंदिर न वाटावे अशी मानव वस्ती आणि पुजाऱ्याचा कारभार. कोणी नर्मदे हर एवढं म्हणून सुद्धा आमची दखल घेतली नाही. फरक एकच, महात्यागींची सेवा निःशुल्क, पुजारी सशुल्क. एकट्याने परिक्रमा करण्याचे फायदे की तोटे? तोटे नाहीत, फायदेच फायदे आहेत. व्यक्ती निर्भय होते. अनुसंधान चांगलं राहतं. संकल्पित जप तप अनुष्ठान व्यवस्थित आपल्या मनाने करता येतं. कुठेही एकट्याला निवारा तयार अन्न मिळतं. एकटं यायचं, एकटं जायचं. मग परिक्रमा एकट्याने करायला हवी. अन्न हो, मैयासोबत आहे, एकटेपणा वाटत नाही. रेल्वे परिक्रमा. मैयाची परिक्रमा रेल्वेने केली जाते, मात्र त्यासाठी काही ठिकाणी पायी तर काही ठिकाणी बसचा वापर केला जातो. जास्तीत जास्त प्रवास रेल्वेने. अमरकंटक ते कठपूर, अमरकंटक ते गोटेगाव, गोटेगाव ते खांडवा, खांडवा ते जळगाव, जळगाव ते सुरत, सुरत ते अंकलेश्वर, अंकलेश्वर ते कठपूर, तर कठपूर ते मिठी तेलाई समुद्र प्रवास. मग मिठी तेलाई ते अमरकंटकसाठी, मिठी तेलाई ते भडोच, भडोच ते रतलाम, रतलाम ते भोपाळ, भोपाळ ते बिना, पिना ते कटनी, कटनी ते पेंढरा, पेंढरा ते अमरकंटक. ज्यांना ओंकारेश्वर परिक्रमा सुरू करायची असेल त्यांना खांडवा ते ओंकारेश्वरचा बस प्रवास 73 किलोमीटर प्रवास 2 वेळा करावा लागेल. कढाई म्हणजे काय? शिरा. मैयाला शिऱ्याचा नैवेद्य असतो. कन्याभोजनासाठी तोच हवा. ते सत्यनारायणाच्या प्रसादासारखाच. सिद्ध बाबा. मैयाच्या दक्षिण तटावर म्हणजे गोरखपूरच्या खालच्या अंगाला एक स्थान आहे, मुहावरा. इथे सिद्ध बाबा लोकांच्या मदतीला धावून येतात. त्या ठिकाणी एक विशेष नवस लोक बोलतात. कुणाचेही जनावर हरवले की लोक सिद्ध बाबाकडे येतात. जनावर घरी येऊ ते तुला 1 चिलीम वाईन असा नवस बोलतात. अनुभवाचा की नवस बोलणारा घरी पोचण्यापूर्वी जनावर घरी परत येते. भक्त पुन्हा येऊन नवस फेडतो. सिद्ध बाबा दुसरे तिसरे कोणी नव्हते, ते आपल्या शेगाव निवासी श्री गजानन महाराज. मैया किनारी काही ठिकाणी महाराजांची मंदिरे आहेत. एक फोटो ठेवून पूजा केली जाते. इकडे त्यांना सिद्ध बाबाच म्हणून ओळखले जाते. 14व्या अध्यायात महाराज मैया किनारी आल्याचा उल्लेख आहे. खेडीघाट रेल्वे स्टेशनला महाराजांचे पाय लागले आहेत. ज्या रूपात मैयाने महाराजांना दर्शन दिले तसे दर्शन अन्य कोणाच्या वाटेला आले किंवा असे ते मैयाच जाणे. परिक्रमा करताना झाल्यावर विधी असतो काय? पण संकल्प विधी असतो, तुम्हाला 1.5 तास वेळ लागतो. त्याला जोडून कन्याभोजन असते. परिक्रमा पूर्ण झाल्यावरही विधी कन्याभोजन असते. शिवाय सोबतच्या जलाने ओंकारेश्वरला जलाभिषेक करावा लागतो. मूर्तीपूजा. मूर्तीपूजेची कल्पना ऋषीकडून मिळालेली अनुपम भेट आहे. मूर्तीला न मानणारा मनुष्य केवळ स्वतःचे मानस शास्त्राविषयीचे अज्ञान प्रदर्शित करतो. सामान्य माणसाला भगवंताची मनोहर मूर्ती पाहून जीवनात ठेवा व आश्वासन प्राप्त होते. थकलेल्यांना नवी चेतना सापडते. साधकांना मानसिक आधार मिळतो. कर्मयोग्यांना साधी वनपत ईश्वर प्रकाशाने प्रकाशित होऊन उठतो आणि विद्वानांना त्यातच पूर्णतेच्या अनुभवाची परितोष प्राप्त होतो. सगुणपणासारखी दुसरी दिव्य कल्पना नाही, तसंच त्यांच्यासारखा दुसरा कोणता आनंदही नाही. तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने अद्वैतवादाच्या हिमालयासारख्या उत्तुंग शिखराला गाठणारे श्रीमद आद्य शंकराचार्य भगवंतांचा साकार रूपाला पाहण्याची तीव्र कामना करतात. शरण्य लोकशममी भवतु कृष्ण. सगुणापासनेत फार मोठी शक्ती आहे. आजच्या काळात शिकलेले लोक मूर्तीपूजेची खरी रहस्य समजून न घेताच तिच्यापासून दूर झालेले आहेत. तर अशिक्षित लोक न समजता मूर्तीपूजा करूनही मूर्तीची विटंबना करीत आहेत. त्यामुळे मूर्तीपूजेसारखी अलौकिक कल्पना शिकलेल्यांच्या उपेक्षेला व अशिक्षितांच्या विडंबनेला पात्र झाली आहे. स्वामी विवेकानंद मूर्तीपूजेविषयी म्हणतात, मी अशा एका महापुरुषाच्या पायापाशी बसलो आहे की ज्यांनी मूर्तीपूजेतून आपले सर्वस्व प्राप्त केले आहे. नर्मदा परिक्रमा करणाऱ्या नागपूर चट्टू डॉक्टरचा पत्ता आहे काय? हो, बरेच आहेत. आखाडे. रामानंद, शिवाचा पंथ, संन्यासी 7 आखाडे.
उदासीन पंथ चंद्र स्थापित, कबीर पंथ महानिर्वाण आखाडा, कपिल मुनी स्थापित आहे, जुना आखाडा दत्त भगवानांचा, निरंजन आखाडा कार्तिक स्वामी उपास्य देव, आवाहन आखाडा श्री गणपती उपास्य देव, अटल आखाडा श्री गणपती उपास्य देव, आनंद आखाडा शक्ती उपासना, अग्नि आखाडा श्री गायत्री उपासना. सिगारेट तंबाखूचे सेवन परिक्रमेदरम्यान करावे काय? परिक्रमा म्हणजे तप, तप त्यागाची शिकवण देते. सिगारेट तंबाखूचं काय अन्य कोणत्याही व्यसन परिक्रमेदरम्यान चालू ठेवू नये, नव्हे ते कायमची सोडण्याचा संकल्प करून परिक्रमा सुरू करावी. चाय लोन चाय अनेकदा घडते की चहाची टपरी चोटेखानी चहाचे दुकानदार चहा देण्यासाठी आम्हाला बोलवत असत. काही वेळा तर अगोदरच्या टपरीवर चहा पिऊन झाला असला तरी दुसऱ्या आमंत्रण मिळते. साहजिकच आम्हाला अनेक वेळा नकार द्यावा लागत असे. जबलपूरचा तिलकवाडा घाट पुढे 12-13 किमीवर आहे. आम्ही डांबरी रस्त्याने वाटचाल आमची सुरू आहे. अशाच एका चहाखाली बाबाची रोको चाय पिके जाऊ. मी चहाच घेत नसल्याने सतत नकार देण्याची मला जाणू सवयच लागलेली. नित्याप्रमाणे मी नकार देऊन चालण्याच्या काही तेवढ्यात पुन्हा एक दुसरा आवाज त्याच हॉटेलमधून आला. आता तो हॉटेलवाल्याचा नव्हता, एक साधू मला बोलवत होता. आता माझा नाईलाज झाला. किंचित मागे जाऊन हॉटेलमध्येच शिरावले. साधू बाबा त्याला समजावण्याच्या सवयत मिळाले. बेटा तुम्ही किसने चाय को बुलाया था? वो तो मैया के पुतों को चाय पीने की बुला दिए. मैया की सेवा समझ के चाय या जो कुछ दिया जाता है बोले. मी चहा घेत नसल्याने नकार दिल्याचे नम्रपणे सांगितले. त्यावर त्यांचे म्हणणे ठीक आहे चहा घेऊ नका, पण जर कोणी बोलावत असेल तर त्यांच्यापर्यंत जात जा. क्षणभर बसून सांगा चहा घेत नाही म्हणून, मग जा. मी बाबांना तसंच पुढे वागडा म्हणून आश्वासन दिले आश्वासन शेवटपर्यंत पाळले. परिक्रमेदरम्यान चहा कॉफी मिळते का? अरे आश्रमात चहा मिळतो, कुटुंबातही मिळतो. कॉफी दुर्मिळ, दुधाची टंचाईच असते. अनेक वेळा बिन दुधाचा चहा प्यावा लागतो. वरचा अनुभव बोलका आहे. परिक्रमा की परिभ्रमण? गुरूंच्या आदेशाशिवाय परिक्रमा करू नका, अन्यथा परिभ्रमण ठरेल असे टासून सांगणारे आहे. सांगण्याचा उद्देश निश्चित चांगला आहे. वर्षानुवर्षे वारीला जाणारे अनेक जण गावात एवढी तणकाई करतात की वारीला जाऊन त्यांच्यात फरक नाही हे पाहून अचंबा वाटतो. वारीला जाऊन आलेले किती खरं किती खोटं बोलतं हे ज्याचं त्याने तपासून पाहावं. गुरुचा आशीर्वाद घेतला, नियमाप्रमाणे परिक्रमाही पूर्ण केली आणि नंतर स्वभावता काहीच चांगला फरक पडत नाही तर ते परिभ्रमणच म्हणावे लागेल. आता गुरुचा आशीर्वाद घेतला नाही, परिक्रमा केली आणि त्याच्यात एवढा चांगला बदल झाला, मनाने पूर्ण समाधानी शांत झाला तर म्हणावे याने परिक्रमा केली आहे. कारण ज्याचा गुरु आहे त्याची अध्यात्माची वाटचाल अधिक जोमदारपणे होण्याची शक्यता असते. तसेच त्याचे मन लवकर शांत होते. ज्याने गुरुच केला नाही त्याला परीक्षा जर अवघड झाली इतकीच कदाचित तो परीक्षेत पहिलाही येईल. धरणे हवेत की नको. सध्या पाण्याची पातळी फार खोल गेली आहे. बोरवेल्सनी अधिक खोल जात आहे. ते प्रथम थांबायला हवे. पाणी अडवून जिरून पातळीवर आणली जोपर्यंत धरणाची गरज राहणार आहे. पाण्याचे दुर्मिष्य जसे वाढेल तसे पाणी अडवा, पाणी जिरवा चे महत्त्व पटेल. पाण्याची आणीबाणी घेण्यापूर्वी जागी होऊया. विश्वास तरमध्ये काठी एका छोट्या गावी एक संन्यासी बाबा आले. गावकऱ्यांना बाबा चांगले वाटले. त्याने बाबांना एक पर्णकुटी बांधून दिली. भक्तांना बाबांचा आधार वाटू लागला. बाबांनी गावाला चांगल्या मार्गाने न्यायला सुरुवात केली. हरिकथा प्रवचन कीर्तन असा सतत कार्यक्रम सुरू राहत असे. पंचक्रोशीत बाबा प्रसिद्ध पावले. असे काही वर्ष लोटले. एक वर्षी दुष्काळ पडला. पावसाभावी शेती म्हणजे प्राणवाचून शरीर. लोक हवालदिल झाले. आपापल्या परीने वरुण राजाची प्रार्थना पूजा करून झाली. वरुण राजा प्रसन्न होईना, तगमग वाढत चालली. काय उपाय करावा म्हणजे पाऊस येईल हाच एक चर्चेचा विषय होऊन बसला. एक दिवशी सकाळी हवालदिल झालेला शेतकरी बाबांना अचानक म्हणाला, बाबा तुम्ही एवढे सिद्ध महात्मा आहात, तुमच्या सामर्थ्याने पाऊस पडेल असे काहीतरी करा, नाहीतर या गावात राहून तुमचा काय उपयोग. यावर बरीच खडाजंगी झाली. बाबांनी शांतपणे लोकांना सांगितले की आज बरीच मंडळी रागात आहेत. उद्या सकाळी सर्वांना 10 वाजता आश्रमात एकत्र प्रार्थना करूया. पाऊस नक्की येईल. ठरल्याप्रमाणे लोक जमले. प्रार्थना झाली. पाऊस आला नाही. पुन्हा बाबांवर लोक भडकले. बाबांना जबाब विचारू लागले. बाबांनी पुन्हा लोकांना शांत करून विचारले, आपल्यापैकी किती लोकांनी छत्र्या आणल्या आहेत? उत्तर मिळाले, कोणी नाही. बाबांनी लोकांना सांगितले की तुमच्या स्वतःवरचा विश्वास नाही तसा असता तर तुम्ही लोकांनी छत्र्या आणल्या असत्या. वरुण राजाने हे पाहिले म्हणून तसा तो बरसला नाही. गॉड हेल्प्स देम हू हेल्प्स देमसेल्व्स. कल्याण डोंबिवलीमध्ये नर्मदा परिक्रमा करणारे आयोजक कोण आहेत? बरेच आहेत. आता नित्यपाठ. बिंदूपासून सिंधूपर्यंत अखंड तरंगाकार प्रवाहाने विणलेल्या आणि दुष्ट पापवृत्तीमुळे प्राप्त होणाऱ्या जन्मपरंपरेचा नाश करणाऱ्या जलाने युक्त अशा तुझ्या चरणकमलांना काला स्वरूप मदतांची भीती हरण करून रक्षण करणाऱ्या देवी नर्मदे मी तुला नमन करतो. तुझ्या जन्मय विहारणाऱ्या 3 दुबळ्या मत्स्यांना दिव्यता
प्रदान करणाऱ्या कलियुगातील महादोषांचा परिहार करणाऱ्या सकाळ तीर्थामध्ये वैष्ट अशा तुझ्या पाद्यपद्यांना प्रचंड मासे, कासवे आणि मगरीच्या समुदायांचे तसेच चक्रवाक पक्ष्यांचे कल्याण करणाऱ्या देवी नर्मदे मी तुला वंदन करतो. महाप्रचंड पुराणे भूतलावरील सारी पापे धुवून काढणाऱ्या आणि घनगंभीर नादाने बदकांच्या राशी आणि पर्वताय संकट यांचा चक्कासूर पाडणाऱ्या तुझ्या चरण बाजूंना प्रलयकालीन महाभयाच्या वेळी मार्कंडेय ऋषींना आपल्या ठाई आश्रय देणाऱ्या देवी नर्मदे मी तुला नमस्कार करतो. मार्कंडेय शौनक देवेंद्र यांचे सदैव सेवन करतात त्या तुझ्या जलाचे नुसते दर्शन होताच माझे बाई कुठल्या कुठे पळून गेले. जर पुनर्जन्म तसेच संसार सागरातील दुःखापासून कवचाप्रमाणे रक्षण करणारे देवी नर्मदे तुझ्या पदकमलांना मी वंदन करतो. अगणित किन्नर देव आणि असुर ज्यांची पूजा करतात आणि ज्यांच्या तीरावरील लक्षावधी पक्षी जलाशय रकित दीटपणे अखंड पूजन करीत असतात त्या तुझ्या चरण कमलांना सुनिशिष्ट वैशिष्ट्य विप्पलात कर्मधम भूतींचे कल्याण करणारे देवी नर्मदे तुला वंदमान करतो. सनत कुमार नचिकेत चर्षपात्री नारदादी भुगरांनी ज्यांना आपल्या अंतःकरणात साठवले आहेत त्या तुझ्या पाद्यपदांना सूर्यचंद्र देवराज इंद्र यांच्या सत्कर्मांना विश्वास प्रतिष्ठान करणारे देवी नर्मदे मी तुला नमस्कार करतो. दृष्टादुष्ट लक्षावधी पातकांच्या राशींचा भेद करणारे तसेच जीवजंतूंना भोग आणि मोक्ष प्रदान करणारे तुझ्या चरण बाजूंना ब्रह्मा विष्णू महेश्वरांना आपापल्या ठाई सुप्रसिद्ध करणारे देवी नर्मदे तुला नमस्कार करतो. भगवान शंकराच्या जटेतून निघालेल्या नर्मदेच्या तीरावरील किरात चूल वाड पांडी चट नट अशा समस्त जनांच्या मुखी अमृत सजीव असे नर्मदेचे गुणगानच ऐकू येते. दुस्तर पापतापांचा संहार करून सकल जीवांचे कल्याण करणारे देवी नर्मदेच्या पतंकमलांना मी नमस्कार करतो. हे नर्मदाष्टक नेहमी त्रिकाळी जे निरंतर पठण करतात ते कधीही दुर्गतीला जात नाही. एवढेच काय मानव देहातील अतिदुर्लभ आणि गौरवास्पद असे शिवपद अनायसे प्राप्त झाल्याने ते जन्मबंधनातून मुक्त होतात. वरवरवादी नरकांचे त्यांना दर्शन घडत नाही. दर्शन आहे मैयाचे नाव आहे काय? त्या नावाची उत्पत्ती कशी झाली? अंबरकंटक लगोम झाल्यावर 10 प्रवाहाने वाहू लागली म्हणून तिचे दर्शन हे नाव पडले. संपूर्ण विश्व मैयाला मंदाकिनी नाव कसं दिले? संपूर्ण विश्व जलमग्न झाल्यावर सत्ययुगात दिव्य मंदार फुलांनी अलंकृत झाल्यामुळे नर्मदेला मंदाकिनी नाव पडले. किंवा कल्पवृक्षांनी युक्त आणि रोहू नावाच्या माशांनी भरलेल्या असल्याने मंदगतीने वाहते म्हणून मंदाकिनी असे सांगतात की नर्मदा मैयाच्या दर्शनाने श्रीमद आद्य शंकराचार्य नेहमी प्रफुल्लित होत असत. मैयाचे गुणगान त्यांनी त्यांच्या शब्दात संस्कृतमध्ये केले ते आजही सामान्य जनतेच्या जिभेवर नास्ती आहे. एरवी संस्कृत काव्यामध्ये आदराने बोलले जाईल मात्र सामान्य माणूस त्याचा सहजपणे नित्योच्चार करणार नाही. अपवाद आचार्यांची गंमत अशी की छान ठेक्यावर म्हणता येणारे हे अष्टक मैया कितीही रोज म्हटले जाते. तालावर गायले जाईल. भावार्थ माहिती असतं मात्र तपशिलातील अर्थ कळत नाही. आपल्या बोलीभाषेत ते समजावून दिले की मग खऱ्या अर्थाने आचार्यांच्या प्रतिभेचे दर्शन होतेच. मैयाची माहिती अधिक चांगल्या पद्धतीने कळते. मैयाचे एक नाव सरस ते कसे? मैया जल मधुर स्वादयुक्त अत्यंत स्वच्छ औषधी रसांनी युक्त आणि आरोग्य देणारे म्हणून तिला सरसा म्हणतात. झालसर जिल्हा होशंगाबाद एक छोटे गाव. संध्याकाळी 5:30 वाजता आभाळ भरून आलेले सोसाट्याचा वारा सुटला. सांगारवेढा मुक्कामाचे ठिकाण अजून 3-4 किमीवर झालसर समोर दिसत होते. एवढ्यात एक तरुण वय 20-21 वर्षे मागून आला. नर्मदे हर जयघोष करून झाले. सायकलवरचा तो तरुण माझ्या सोबतीने चालू लागला. पाऊस येण्याची शक्यता असल्याने त्याच पुढे जाण्याविषयी मी सुचवले. उलट पक्षी तोच मला म्हणाला, महाराज पुढे जाऊ नका, धोका वाटतो, झालसरला थांबा. मी जरा चौकशी केली. तरुणाचे नाव आहे रघुवीरगिरी. अर्धशिक्षित गरीब मनाने श्रीमंत. मला घरी घेऊन गेला. घरी पोचताच प्रथम त्याने काय केले असावे? भोजन. प्रचंड भूक लागली होती. त्याला तो काय करतो असे मी विचारल्यावर त्याने सांगितले दररोज मैयावर जाऊन 2 कॅन जलाने भरून सायकलला लटकवायचा. वेगवेगळे परिसरात फिरायचे. जल घ्या हो जल असं पुकारा करायचा. लोक मैयाचे जल घेऊन त्याला तेवढ्याच मापाने गहू देतात. सकाळी 6 ते सायंकाळी 6 असा रोजचा सायकल प्रवास. भाग ठरलेला. परिसरात प्रत्येकाकडे नर्मदा जल असते. पुन्हा एकाचेत असेच पोट भरते. जल घ्या नर्मदा जल. पायी परिक्रमा करणाऱ्यांना रोज किती चालावे लागते? 3000 किलोमीटरचा प्रवास आहे. दिवसाची संख्या वाढेल तर किमी प्रतिदिन कमी होतील. आपलं तप गौरी संगम या ठिकाणी घडलेली गोष्ट. एक महिला जमेल तशी परिक्रमावासींची सेवा करीत असे. नंतर त्या वयाने आता बऱ्याच झाल्या, थकल्या आहेत. पूर्वी तयार भोजन देण्याचा त्यांचा रिवाज होता. आता परिस्थितीनुसार त्या कधी तयार भोजन देतात, कधी कोरडे सदावर्त देतात. एक दिवशी सुताकरिता वरण भात त्यांनी बनवला. जेवणाच्या वेळी एक परिक्रमावासी आले. त्यांना प्रथम वाढला तरी थोडा वरण भात उरलं. तेवढ्यावर स्वतःची सुद्धा शांती करावी या विचारात त्या होत्या. एवढ्यात दुसरे परिक्रमावासी येऊन टपले. त्यांनी जेवणाची मागणी केली. त्या बाई म्हणाल्या, महाराज आहे तो भात वरण काढते मात्र तो थंड झाला आहे, शिवाय तो अपुरा पडेल म्हणून आपणास कोरडे सदावर्त देऊ काय?
आलेले महात्मा एकदम चिडले. काय तुमची सेवा आणि काय तुमचा परमार्थ, अशा शब्दात बाईंना ते बोलले. त्यावर बाई उत्तरल्या, महाराज मी सेवा करते म्हणजे तुमच्यावर उपकार नाही, तुम्ही परिक्रमा करता म्हणजे माझ्यावर उपकार नाही. आपण हे दोघेही आपले तप करीत आहोत, मग दुसऱ्याचं तपाला नावामुळे का बरे ठेवावीत. त्रिकाल स्नान पूजा म्हणजे काय. सोबतच्या जलात जीवमय्याची त्रिकाल पूजा सकाळ दुपार संध्याकाळ करायची असते. प्रत्येक वेळी स्नान आलेच 3 वेळा स्नान शक्य होत नसल्यास मुख्य पूजा करताना एकदा तरी स्नान करावे. शुचिर्भूत होऊन उरलेल्या 2 पूजा कराव्यात. याची परिक्रमा करताना मैयाला घेऊन मिळणाऱ्या दोन्ही तटावरच्या उपनद्यांची संख्या 999 अशी सांगितली जाते. काही नद्या तर मैयापेक्षा अधिक मोठ्या आहेत. प्रसंख्य मैया कोणती, उपनदी कोणती असा प्रश्न पडतो. या उपनद्या ओलांडाव्या लागतात. अशा वेळी उपनदी चिरण्यापूर्वी उद्बत्ती लोंबळाचा करण्याचा प्रघात आहे. काही वेळा पात्र रुंद पाणी खोल असते, होडीने पलीकडे जाणे हाच पर्याय असतो. काही वेळा होडी नसते, त्यामुळे वरच्या अंगाला बरेच चालून योग्य ठिकाण शोधून नदी पार केली जाते. क्वचित नदीचे पात्र बरेच रुंद, ओढ भरपूर मात्र खोली कमी, अशा वेळी सावधानतेने नदी पार केली जाते. काही ठिकाणी सर्वच अनुकूल सहजपणे नदी पार केली जाते. कधी चिखल, कधी मोठे मोठे धोंडे असतात, अनेक छोटे ओढ कोरडे पडलेले असतात. दुधी नावाची अत्यंत रुंद पात्राची संपूर्ण रेती असलेली पाण्याची थेंब नसलेली नदी देखील आहे. या भाषा नद्या पार करताना असे जाणवते देखील ह्या उपनद्या परिक्रमावासियांचे म्हणजेच मैयाच्या लाडक्या बाळांचे पाय धुवून स्वागत करतात. पायाला पाण्याचा झालेला स्पर्श अत्यंत सुखद वाटतो. आगत स्वागत झाले की नद्या जणू काही आपले काम झाले अशा फिरफातात मैयात विलीन होऊन तिच्या कानात सांगतात, तुझा बाळा आला ग, त्याचे मी स्वागत छान केले बरं का. साधू संन्यासी गंज ओढतात. परिक्रमावासियांना ते आग्रह करतात, आपण त्याचा अनुभव परिक्रमेदरम्यान घ्यावा का, अजिबात घेऊ नये, ईश्वर नावाचा आधार घ्यावा. ओळखपत्र. आपले ओळखपत्र आपल्याजवळ असणे केव्हाही योग्यच. परिक्रमावासियांना स्थानिक ग्रामपंचायत, नगरपालिका स्वतंत्रपणे छापलेले ओळखपत्र देत असतं. सदावर्त प्राप्त करण्यासाठी असे ओळखपत्र उपयोगी पडत असे. दान जसे सत्पात्री दिले जावे असा अटक्ष असायचा, तोच उद्देश म्हणजे खराखोरा परिक्रमावासी पाहून सदावर्त दिले जायचे. आता स्वतंत्र ओळखपत्र देणे बंद केले आहे. आता आपला फोटो असलेले कोणतेही ओळखपत्र सोबत ठेवले तरी चालते. त्या ओळखपत्राची छायांकित प्रत सोबत ठेवावी. परिक्रमेचा संकल्प जोडणारा उपाध्याय या व्रतीवर संकल्प सोडला असल्याचं नमूद करून स्वाक्षरी करतात. त्याच्या बाजूला ग्रामपंचायतीचं गोल सील मारतात, त्यातच दिनांक टाकतात. हे झालं तुमचं ओळखपत्र. हे एका वहीमध्ये चिकटून ठेवावं. त्या वही जिथे आपण सदावर्त घेता व काम करतो त्या मंदिराचा आश्रमाचा शिक्का मारून घ्यावा. नोंदी करता हे पुरेसे आहे. सदावर्त आणि भिक्षा यात फरक काय. नर्मदे किनारी वर्षा अनेक कुटुंबे सदावर्त देतात. परिक्रमावासियांनी त्यांच्या घरापर्यंत जाणे आवश्यक आहे. तेव्हा पुरेसे पीठ, डाळ किंवा कोरडी खिचडी मिळते. काही ठिकाणी सदावर्तात तयार भोजन दिले जाते. काही ठिकाणी सदावर्तात केवळ चहा दिला जातो. भिक्षा कोणा घरीही मागितली जाते. कधी होकार तर कधी नकारही मिळतो. पुरेशी भिक्षा एकाच घरी मिळण्याची शक्यता नसते. भिक्षा घेऊन घेणारा समाधान पावता, सदावर्तात देणारा समाधान पावतो. वृद्धाश्रम. शास्त्रात 4 आश्रम सांगितले आहेत. ब्रह्मचारी आश्रम, गृहस्थ आश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासी आश्रम. मात्र वृद्धाश्रम शास्त्रात सांगितलेलं नाही. मग कुठून आला हा आश्रम. सध्याच्या जगात आईबाप कोणाला नको असतात. आईबाबांना वानप्रस्थाश्रमात जायला नको असते. मग दोघांच्या या दृष्टिकोनाची फलनिष्पत्ती म्हणजे वृद्धाश्रम. काय फरक आहे या दोन्ही गोष्टीत. बरोबर पाहता दोन्ही सारखेच वाटते, मात्र तसे नाही. वैराग्य आणि वैताग यात जो फरक आहे तोच फरक वानप्रस्थाश्रम आणि वृद्धाश्रमात आहे. पूर्वीचे महाराजे आपले सर्व सत्ता आणि संपत्ती मुलाला सोपवून वानप्रस्थाश्रमात आनंदाने जात असत. कालांतराने त्यांच्यानंतरच्या पिढीला तेच करावे वाटत असे. जसा राजा तशी प्रजा होती. गेल्या 600 वर्षात आम्ही गुलामगिरी अनुभवली. विशेषतः इंग्रजांच्या राज्यात वैचारिक भ्रष्टता एवढी वाढली की पश्चिमेचे जे ते सर्व चांगले आणि पूर्वेचे ते वाईट हाच विचार दृढ झाला. हळूहळू आमचे शास्त्र परंपरा रूढी आम्हाला टाकून वाटायला लागल्या. देव शास्त्र खोटी ठरवली जाऊ लागली. ऐहिक सुखाला परमोच्च स्थान प्राप्त झाले. मरेपर्यंत गृहस्थाश्रमाला चिकटून माणसे जगू लागली. आता यात औद्योगिकरण, शहरीकरण झाले. जागांची टंचाई निर्माण झाली. काम झाल्यावर आईबाबांची अडगळ वाटू लागली. कोणाच्या तरी डोक्यात वृद्धाश्रम ही कल्पना आली. आता ती स्थिरावली, फोफावली. मात्र अजूनही वृद्धाश्रमाची वाटचाल करणारे वानप्रस्थ आश्रमाची नावं घेत नाहीत. जिथे पाऊस कमी पडत नाही अशा भागांना पाणी कसे पुरवावे, नद्यांचे पाणी पावसाळ्यात वाया जाते ते कसे रोखावे, नद्यांच्या पात्रात छोटी छोटी धरणे बांधून हा प्रश्न सोडवावा असे एक मत आहे. मात्र अधिक खर्च होऊन गळाने धरणे लवकर भरतात. मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवनामुळे हा प्रयोग अधिकदृष्ट्या परवडत नाही. त्यामुळे मोठी धरणे हा पर्याय पुढे येतो. त्यामुळे अन्नधान्य, वीज उत्पादन हे प्रश्न मार्गी लागतात. नर्मदा किनारे जसा तपासाठी प्रसिद्ध आहे त्याचप्रमाणे भक्तिरसही आहे. अनेक मंदिर आश्रमातून अखंड रामधून
ऐकायला मिळते. तर अखंड रामचरित मानसाचे पाठ वर्षानुवर्ष वाचले जात आहेत. भागवत कथा किती ठिकाणी सांगितली जाते हे याचा हिशोब नाही. अध्ययन हे आणखी एक वैशिष्ट्य म्हणावे लागेल. दोन्ही तटावर अनेक संस्कृत पाठशाळा आहेत. त्यांचीही संपूर्ण यादी उपलब्ध नाही. परिक्रमेदरम्यान ज्या अनेक ठिकाणांना भेटी दिल्या जातात त्यापैकी फार थोड्या ठिकाणाची नोंदवलेली संस्कृत पाठशाळेची ही माहिती: दक्षिण तट, बर्मान घाट, खेरी घाट, गडी, होशंगाबाद, हरदा, हरसूद, शुकलपूर, सांडिया, माचा, ओंकारेश्वर, मोरटक्का. उत्तर तट, भरोच, चांदोद, कर्नाळे, मांगरोळ, कोटेश्वर, मांडूगड, महेश्वर, मंडलेश्वर, बगलवाडा, नेमावर, पतई घाट, बेढाघाट, गायत्रीधाम, जबलपूर, अमरकंटक. परिक्रमा आणि पंढरपूरची वारी यामध्ये साम्य भेद काय? साम्य थोडे, भेद जास्त. पायी प्रवास, आराध्य देवतेचा जप, ध्यान. वारी तर भेद काय? तर वारी दरवर्षी विशिष्ट तारखेला सुरू होते, संपते. दरवर्षी असते, त्यालाच वारी म्हटलं जातं. वारंवार एकेरी प्रवास, उदा आळंदी ते पंढरपूर पालखीचा प्रवास, दुहेरी. जथ्था एकत्रच असतो. मुक्कामाच्या ठिकाणी ठरवलेली असतात. हे सर्व परिक्रमेत नसते. मुक्ती. मानवी जन्माची सार्थकता कशात? या प्रश्नाचे उत्तर एकच, मुक्ती. मोठे मिळावे मुक्ती. अनेक मार्ग पद्धती सांगितल्या जातात. वाहन परिक्रमेदरम्यान अशाच एका ठिकाणी गेलो होतो, इथे मुक्ती अनुभवता येते, त्यासाठी इथे राहा असा येथील बाबांचा आग्रह आहे. नेमावर नाभिक केंद्र, त्यांच्यासमोर हंडिया. हंडियाच्या वरच्या अंगाला भांबोरी नावाचे ठिकाण, तेथे आहे श्री चंद्रशेखर बाबा. मुक्ती अनुभवायची असल्यास इथे राहा असा त्यांचा प्रेमळ आग्रह असतो. होशंगाबादला थोरल्या स्वामींनी म्हणजे टेंबे स्वामींनी स्थापन केलेल्या मंदिरात एक संन्यासी भेटले, श्री दत्तानंद. त्यांनी भांबोरीला जाण्याचा सल्ला दिला. इथे मैयाचे सुमारे 20 किमी अंतराचे सरळ दर्शन होते असंही त्यांनी नमूद केले. चंद्रशेखर बाबांचा पत्ता काढत असता भांबोरी रस्त्यावर स्वतः भेटले. म्हणाले, मी एक शेतकरी आहे. खरेच ते शेती करतात. खरे तर ते मूळचे इंजिनियर. सध्या काय करतात तर साधना सेवा पदावरच चालवतात. मुख्य मुद्दा असा की ते सध्या मानसशास्त्रात डॉक्टरेट मिळवण्याचा प्रयत्न आहे. त्यांच्या शोधनिबंधाचा विषय आहे कॉन्सेप्च्युअल वर्क ऑन ॲग्रेशन. मग जाताना मुक्तीचे अनुभवायला परिक्रमेदरम्यान विशेष नोंद करण्याची गोष्ट कोणती? तेव्हा अहिल्याच्या महालात एक श्री अखिलेश्वर मिश्रा भेटले. त्यांच्या तोंडात ते शिवलिंग ठेवतात, तर कुठेतरी विनंती केल्यावर ते प्रयत्नपूर्वक लिंग बाहेर काढून दाखवतात. त्यांच्या म्हणण्यानुसार ते पाऱ्याचे लिंग आहे, पुन्हा आत घेऊन ठेवतात. फळ. 2 मित्र दूर देशात प्रवासाला गेले. दोघांना त्या प्रदेशातील विशिष्ट आंब्याविषयी माहिती होती, मात्र प्रत्यक्ष त्या प्रकारचा आंबा यापूर्वी खाल्ला नव्हता. फिरता फिरता त्यांना एक संरक्षित आंब्याची बाग दिसली. तपासणीअंती त्यांना हे लक्षात आले की ज्या आंब्याची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत त्याच प्रकारच्या आंब्याची ही बाग आहे. खूप प्रयत्नानंतर रखवालदाराने त्यांना 1 तासासाठी आत सोडले. आंबे खाण्याची परवानगी दिली. पहिल्या मित्राने दिलेल्या वेळेचा सदुपयोग करून आंबे खाऊन मन तृप्त करून घेण्यासाठी केलं. ती खरोखरच अत्यंत आनंदित होता. दुसरा मित्र एकही आंबा न खाता बाहेर पडला. पहिला मित्र दुसऱ्याच्या नशिबाला दोष देत चालू लागला. 20 वर्षाच्या मोठ्या कालखंडानंतर दोघांची पुन्हा भेट झाली. पहिल्याने आपण खाल्लेला आंब्याचा आनंदाचा उल्लेख केला. दुसरा अभागी असल्याची खंतही त्याने बोलून दाखवली. त्यावर दुसरा त्याला परसाद घेऊन गेला. परसाद 5-6 आंब्याची झाडे पाहून व त्याला आंबे लागलेले पाहून हरवून गेला. चौकशी अंती त्याला कळले की त्याच आंब्याच्या जातीची ही फळे आहेत. पहिल्याला आश्चर्याचा धक्का बसला. विचारल्यानंतर त्याला कळले की दुसऱ्याने त्या 1 तासात आंब्याची सर्व माहिती गोळा केली, कोई मिळवल्या, कलमे कशी लावावी इत्यादी गोष्टी राखणदाराकडून त्याला कळल्या. यामुळे आंबे खाण्यास त्यास वेळ मिळाला नाही. मात्र आता सारा गाव भरपूर आंबे खातो. पिढ्यानपिढ्या हे फळ सर्वांना उपलब्ध होत आहे. आता खजूर होण्याची पाळी पाहिल्याची. परिक्रमेचे फळ आपल्याला कोणते मिळावेसे वाटते? फळाची कोणतीही अपेक्षा नव्हती. नाही, मैया जे देईल ते योग्य असणार. माझी मैयाला एवढी प्रार्थना आहे की माझी परिक्रमा त्यांच्यामुळे पूर्ण झाली. त्यांना अगोदर फळ दे. माझा हिशोब कर न कर. आता पायी परिक्रमेतील ही ठिकाणे एकामागून एक: मोरटक्का, गोमुख, मर्दाना, माकडखेडा, बलगाव, कठोरा, नलवाया, राजपूर, पलसूद, नेवाली, पानसेमल, रायखेड, प्रकाशा, आसराव, खापर, सागबारा, डेडियापारा, खुटा आंबा, राजपिपला, शूलपाणेश्वर, तपोवन, पोयचा, शिसोदरा, वेलुग्राम, अविधा, अंकलेश्वर, बाडोदरा, कठपूर, मिठीतलाई, सुवा, नवेठा, भडोच, मिनीशिर्डी, नारेश्वर, शिनोर, चांदोद, तिलकवाडा, गरुडेश्वर, तणखला, भाका, कळीपाणी, अठ्ठा, कवडा, डही, धरमराय, निसरपूर, मलवाडा, जोधपूर, लोन्हेरा, हनुमान मंदिर,
बागवाण्या, महेश्वर, जलुंद, धारेश्वर, खेडीघाट, मोदडी, तराण्या, सेमली, डांग, किटीघाट, कणा, नेमावर, छिपानेर, बाबरी, जहाजपुरा, बुधने, बनेटा घाट, कुसुमखेडा, बगलवाडा, बरेली, मांगरोळ, बोरास, टिमरावन, छत्तरपूर, बरमान, मुरगाखेडा, कुंबडाघाट, झाशीघाट, शीतलपूर, भेडाघाट, वारीघाट, बरेला, सकरी, माणिकपूर, भरद्वारा, मालपूर, विक्रमपूर, जोगीटिकरिया, दुधी, शिवाला घाट, घाटी, अमरकंटक, करंजिया, माधवपूर, कुडा, इमलई, चाबी, देवगाव, मधुपुरी, महाराजपूर, सहस्त्रधारा, पाटण, बिचवा, बर्गी कॉलनी, तिलवाडा घाट, भडपुरा, कमती, नरसिंगपूर, बरमान घाट, थरैरी, पिपलेश्वर, पाचीघाट, भटगाव, झालसर, भटवाडा, होशंगाबाद, कोकसर, बाबरी घाट, चिचोडकुटी, मांगरुल, बावर, बोथा, मांडला, अटूट आणि मग परत ओंकारेश्वर. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.